काय करा हे बुडा जाते काही म्हणलं हो ना लय कावानला त्यानं झेंडूबा मानाचीच पै आणली आता पण आता काय करा तिकडे जेवते रट्टवून आपलं सकाळी संध्याकाळी निघाला मग घरी आता पेपर वाचतं असं तसं गोष्टी सांगाले पण आता एका खेळ वय करायच्या इथं माणसाला एक एक मिनिटाचा टाईम नाही ना कसं फिरायला जात होता आता जेवण केलं की हे काय आता उठत नाही वाटतं अर्धा घंटा आणि एक तर गुरुजी आता घेऊन आले काय आले का मग तेच म्हणलं वाटच पाहिली म्हणलं आज आलेच नाही बा कसे काय नाही बरं झालं आले काय करायच्या लोक कनी चला चलाच करते हो गुरुजी म्हणे हो इथं राजा 2 दिवस झाले म्हणे आले म्हणे मा घरी आले नाही म्हणून मग त्याच्या घरी गेलतो तर ते म्हणे चला म्हणे आपण जाऊ म्हणे मानमोडीच्या घरी बसू म्हणे 10 मिनिटं त्याला वाटलं जेवायचा टाइम आहे अजून बसायचा का ताटा हो ना ते बरं केलं ना तुम्ही हो कसं 4 गोष्टी होते माणसाच्या इकडं तिकडं समजते काय म्हणते आमच्या जवळ बाजू बरं आहे पीक पाणी हे ते शेतीवाडीचं हा बरं आहे चालू आहे चांगलं आता काय आता उपट पराठी पेरगू असं आहे आता कसं करायचं हो आता तुमच्या जवळ गहू पेरलं म्हणा झाला निघाला त्याचा बाकीचं आता चालूच आहे आता हो आता काय कापूस येते असं तसं चालूच असते आपला गावगाळा मग काय तर बाकी लेखाचं कुत्र्यानं लय तंग केलं पण हो ना काय हे आता इंजेक्शनच्या मला इथं थांबणं आलं नाही तर मला अजिबात गमत नाही बरं इथं चालतेच आहे ना हो तसा आराम होते का जाऊ द्या ना कुत्र्याच्या आराम तर झाला तुम्हाला मग नाही तर मग काय दव 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 चालूच असते आपलं हा हो काय जेवण घेऊन झालं का मग का करून करून घेऊ म्हणलं सोबतच आता झाला स्वयंपाक तर राहू द्या जेवायचं काही हे नाही चहा घेतला हे बसत झाला आता मग काय आता घरी जाऊन जेवणच आहे आपल्याला मग काय तर बरं झालं नाही का हो नाही तर बायको तिकडे डोळे वाटारायचे होय आणि एक तर दौडीकडे पाच पाय यायचे होय नाही नाही तसं काही नाही म्हणा पण जाऊ द्या तुमची इच्छा नाही हो कसं आम्ही तर जेवलेलं बरं रातचं नाही का एक तर तुम्हाला कसं वावळं चिवळं चालत नाही असं तसं बरं बाकी मग काय म्हणते बाकीचं बरं आहे सगळं ते याचं निपटलं तुमचं सोयाबीनचं झालं ते सगळं बरोबर त्यानंच तर भोर झाला काय करा काय खादूर साहेबाची सासरी अचानक तब्येत बिघडली आणि ते चालले गेले राजा त्याच्या भरोशात माल घेतला आता पार्टनरशिपमध्ये धंदा आहे हो शेवटी आता बसला 30-30 हजार फटका दोघाले एकमेकाचे कसं भांडणं झाले आमची जराशी बोलाचाली झाली आणि त्याच टेन्शनमध्ये बाहेर गेलो आणि हे कुत्रं बसलं सगळं हे काल पूर्ण ते सोयाबीन झालं आमचं आणि अजून आता सांगा तुम्ही 400 क्विंटल सोयाबीन अजून घेऊन बसलेलो आम्ही हो 4300 रुपयानं 42-43 हा हो समजा आणेपर्यंत आम्हालाच मध्ये 44 पडते ते आणि आता काय करावं आता माणूस टेन्शनमध्ये आहे ना हो कायच करा पूर्ण मान फिरले म्हणून ते एखादा महाराज येते तुम्हाला म्हणून राहिलं फार लक्ष ठेवा मला गुरुजीने तेच सांगितलं म्हणून म्हणलं जरासं बाबा सांगा एखादा कोणी ना कोणी शांतता करते माणूस ग्रहमान काय आपल्या बरोबर दिसून नाही राहिले नाही थांब ना तू खादोडे महाराजच पुढते तुला उरून हो दुसऱ्या महाराजचं कामही नाही पुढे दे हो थांबतो आता गडबड करू 60 फिटवला अजून तुला 1-1.5 लाखानं फिटवतो थांबतो हो ना ते आहेच म्हणा पाहू ना गुरुजी पाबर एखादा असला तर मी ते पाहूनच राहिलो लक्ष ठेवून राहिलो सांगतोच त्याला कोणी आलं लक्षात तर चला निघतो मग आम्ही आता हो काय लय उशीर राहिला हो कसं आहे घरी आता नल वाट पाहिजे हा चला मग चला गुरुजी द्या पोहोचून द्या घरापर्यंत बरं नाही पटलं नाही का हो चला मी बी आता जेवतो ते काय जातो जरा फिरायला ठीक आहे या मग या हो जा उद्या ये जा हो चला किती दिवस आहे अजून समजा मग का हो ना आता काय इंजेक्शन आता काय किती राहिले नरू काय म्हणते तर हो पाहू मग आता त्याने म्हणलं तर तसं त्या दिवशी जावं लागत मला नाही 8 दिवस काढतेच वाटते अजून नाही का हो लवकर येले इथून लवकर हकालपट्टी करायला लागते नाही तर रोज आपलं डोकं खाते सकाळ संध्याकाळ बरं या मग आता हो पहा ना मग काय म्हणते ते हो या सकाळी या म्हणलं येतो ना हो जेवण झालं की बस आपलं येईन ना बसायला हो TV पाहते माणूस हो घरी काय गमत नाही तिकडे क्वार्टरमध्ये हो ठीक आहे येतो मग काय आता लय उशीर झाला नाही कधी बुडा हो काय राजा बसला तर बसला हो ना मग काय तर तुम्हाला दिसलं नाही ते 2-3 दिवस झाली इथं सांग ते आपल्या कॉलनीत हो ना अरे मला दिसला ते मला दिसलं परवा दिवशी तिकडे फिरून राहिला होता ते हो मी अंदर घुसलो मग मी आले या आला का जा हो तुमच्या इथं आला कधी मग हो काय म्हणे मग ते कसं काय त्याचं काय साठी आला मला इथं काय रे जवाबात गुन्हे कुठं आहे ते मग काय कुत्रं डसलं म्हणजे रातचं दिले हो रातच्या आणलं दिली इथं नलूच्या इथं ते आता राहून राहिलं क्वार्टरमध्ये हो इंजेक्शन पूर्ण होईपर्यंत हो तर आता तापा वाढला आम्हाला हो काय करा तिकडे ते आता ड्युटीवर जाते ते मी ड्युटीवर जातो आता घरी येते आपला हो चहा पाणी पिते हो मला काही निघायला उशीर करते रोज आणि मस्त बसते TV पाहत मग अजून चालला त्या चिमणराच्या घरी जाते तर काही त्या बाळूच्या इथं जाते हिंडणं फिरणं इकडे तिकडे चालूच आहे आज गुरुजी घेऊन आले आता संध्याकाळी माहिती हो मी आणला आता काय करा काय बोला नाही आता उद्या एक तर मी आणलं हाय का तर म्हणे अजून काही सांगता येते म्हणे अजून 8 दिवस राहतेच ते नाही पण चांगला फिटवला पण नाही का हो असा त्याला असंच पाहिजे होता 60,000चा काही विषय काढला लागते ना मग महाराज पाहून राहिला ते मग काय ग्रहमान खराब झाले म्हणे माय खादोडी साहेबाच्या अचानक सासरे वारले म्हणे 60,000 फटका बसला अजून 400 क्विंटल आहे आता कसं होईल माय हो म्हणलं घरातच आहे जरा हो अजूनही पाहिजे तू काय तर ते लवकर जरा असं इथून गेला पाहिजे त्याला म्हणा म्हणा सोयाबीन म्हणजे इथून चालला तरी जाईन ते म्हणता का बरोबर सांगा मग फोन करून सांगा लागेल ये म्हणा सोयाबीन घेऊन नाही का द्या लागणार अजून डबल फटका हे पहा यावेळेस चांगला अरमान द्या त्याचा हो 40च्या अंदरच त्याचं गेलं पाहिजे सोयाबीन सांगतो तुम्हाला काय भाव चालू आहे सध्या आता 3950 पासून सुरू आहे समजा 3800 पासून आहे काही समजा तर 44 44.5 45 पर्यंत चाललं ते त्याने याला 39च्या आतमध्ये आणा तुम्ही मग काय तर याला असा ठिपारा द्या ना डबल यानं म्हणजे नाकाच नाही घातलं पाहिजे सोयाबीन डबल आपल्या म्हणजे नाली जीव नाही त्यानं ते तर आहेच म्हणा मी त्याला फिटवायच मागा ना मी हो त्याला म्हणजे त्याचं कमळच मोडून मी त्याला काय वाटून राहिला लस चालून द्या ना आपल्याला त्याचा पुरा मागचा पुढचा पुरा खर्च करतो रामपूरवाले आहे ना हो यानं मानाच करू नये हो आता पाहिजे तू हो याच्यात असा फिटवतो हे की पुरे रामपूरवाले कोमातच घालतो मी आणि कोमात घालाच लागते बरं नाही तर हे पैसा या शिवल्याला पुरवते शिवल्या उड्या मारते शिवल्याची समजा यसन याच्या पैसे कधी जो म्हणून म्हणतो जरासं याला लवकर फिटवायचा प्रयत्न कर आणि एक आता निवडणुका काय झालं मार्ग मोकळा झाला आता कोर्टाने दिलं म्हणते आता ते किंवा 50% वर आरक्षण जाऊ देऊ नका लवकरात लवकर ते जाहीर करा म्हणून म्हणलं आता हे 17 जिल्हा परिषद आणि 82 पंचायत समितीचं नवीन आरक्षण लागू होईल आणि पटकन आता निवडणुका जाहीर होईल जिल्हा परिषदच्या म्हणून म्हणलं आपल्याला लवकर फिल्डिंग लावणं आहे त्यासाठी याचं काम काढणं महत्त्वाचं आहे
नाही ते करणंच आहे ना आपल्याला. हो आता एक तर हॉटेल आपल्यासोबतच आहे. हो त्याच्यानं काही विषय नाही राहिला आता. हा शिवला एक तर कोमातच आता हे काशा बाबने हे तर नाला आहेत म्हणा. हो यायला आता 2-4 दिवसात सुट्टी देणारच आम्ही. हो एक बॅग दिलेलं फिटवलं की हो लागतो मी कामी आता. हो याले उद्या मालच घेऊन बोलावतो, फोन करतो त्याले. म्हणजे कसं लवकरात लवकर फिटवलेलं मोकळं नाही का. हो बस जाय तिकडे. तेच म्हणलं आता कसं इथून निघून जाईन ते सोयाबीन आणाले आणि पटकन मला कसं मी मोकळा होतो आणि तुम्ही मोकळे. हा पण यावेळेस प्लॅन काय करता म्हणलं. असं तर मला वाटतं मागचाच प्लॅन आपला कामी येते. हो डबल अजून सासऱ्याचं अजून खाली टाकलं बा. निघाले अजून 3 वाजता तसं रिपीटच काय करता मग दुसरं काय करा. काही दुसरं करा ना. डबल डबल सासऱ्याला तर फालतू मग कसं तेच ते होईल ना ते. डबल एखादं काही एखादं सोचा तुम्ही नवीन सोचा. काहीच गरज नाही नवीन स्वतःचं. हा हो सासरा हे बा खाली वर टाकणं सुरूच आहे म्हणतो त्याला. हा हो आता पहिल्या वेळेस खाली टाकलं होतं डबल उचललं. आता अजून 3 वाजता पोहतो अजून टाकलं बा. हा गेला माणूस काय करा आता सांगा आता. त्याला माहिती आहे एक तर त्याला विश्वास बसला आता. एक फोन आला त्याच्या मनात मला. बा काय करायचं ते करा नाही तर एखादी दुसरी शक्कल करा पण तुम्ही याले उद्या लवकर इथून रफादफा करा. आता फोन लावते घरी गेलो की फोन लावून देते त्याला. हो असंच आहे म्हणतो. हो लवकर सोयाबीन आणा मग आता काय काय काही आणता म्हणतो तुम्ही. हा हो मागच्या वेळेस आता तुम्हाला फटका बसला यावेळेस कसर काढतो म्हणतो तुमची. हा मागची पुढची करा. हो त्याला घरी गेले फोन करून द्या. हो चला आता जराशी 2 चक्रा मारू आणि चालले जाऊ. हो चला. नाही ना म्हणजे झालंय म्हणता तुम्ही. सकाळी तर आता किती पद्धतशीर जेवल्या. कमी जेवण करून राहिले तुम्ही. आणू का भाजी वगैरे आणू का थोडी. सलाद घ्या. बाबा तिकडे गंजात नाही आवाज येऊ राहिला खळंग खळं तरी अजून भाजी मागास का. नाही अरे बापा म्हणलं का नाही रे आपण पोटे कामं नाही करावं ना. झालं ना पोट भरल्यावर आता काय डबल आपण जबरदस्तीने खाऊ का. गंजाकडे पाहिलं पाहिजे दवडीकडे पाहिलं पाहिजे. नाही तर काही काही आपलपोटी लोक हो काहीच पाहत नाही बिलकुल हायगीच नाही करत खायच्या. तिकडे मावीन गंजाची तिकडे पाणी बायानं किती टाकावा. हो बाया उपाशी राहायची पाहिजे. हो असे काही काही लोक असते. हो आपलं काही नाही म्हणलं. हो झालं पोटभर झालं आता नाश्ता चहा पाणी याची त्यानं कसं जेवणही जास्त झोकून नाही राहिलं. हो नाही तर मग कशी अर्धी पोळी घेतली असती. तसं काही नाही आजोबा. जे लागेल ते सांगा. बरं काय मामाची तर गेले होते का मग अजून काय गुरुजीची ते जाणार होते तुम्ही. हो गेलतो गुरुजीच्या घरी गेलतो आणि मामाची इथं बसलो मग काय तर उठूच नाही देत. हो ना पण आपल्याला वाटतं बा कसं जास्त रात्र झाली. चला बा पोऱ्याला कसं आपल्या जण अडचण नाही आली पाहिजे. बरं ठीक आहे मग करतो मी जेवण राहायला सुईला आता उष्टही टाकावं नाही ना काही. ठेवून देते आता सलाद गेला हो बस झाला आता. बरं ठीक आहे पाणी घेऊन येते मी. आलेच. बरं मी काय म्हणतो विचारतो लेखाचं आपला झाबरू कुठं आहे म्हणलं. हो झाबरू लेखाचा दिसलाच नाही एवढ्या फोन फान काही रामपूरला नाही आला ते. ते कसं आजच आलेले आहे. हो आज आले आणि थोड्या वेळापूर्वीच ते बड होऊन आहेत का. हो त्याच्यासोबत रामपूरला गेलेत ते. काहीतरी ते पोलीसचं थोडंसं मग ते भरती सुरू आहे ना. हो त्याचं मार्गदर्शन करायला जातो म्हणे. आता मग त्याच्यासोबत गेलेत ते. काहीतरी पार्टी फाटी असं मग गेले नाही का. मार्गदर्शन करायचं आणि पार्ट्या खायच्या असं हो का. बरं तेच आहेच म्हणा. हो पण काय आमच्या गावात आपल्या गावात असं काही कोणी नाही बा पोलीस भरतीत जाईन म्हणून असं. हो ना जास्त गमावता येत नाही ना. हो जास्त पोलीस भरतीत लागले तर गावात कोण जाईन असं होईन ना ती. कामं कोण करून वावरायची आणि ही ती जास्त लागली नाही पाहिजे ना. हो ते तर आहे म्हणा बरोबर. पण कसं एखादा जर समजा आता झाबरूला मी म्हटलं भर फॉर्म म्हणून. म्हणजे कसं एक निश्चित अशी नोकरी होऊन जाते. तर तो म्हणे हो म्हणे भरतो म्हणे. आणि आपल्या गावात बाया बी आहेत बरं भरपूर. हो जे आता समजा सिलेक्ट होऊ शकतात पण आता बाया जास्त याच्यात जात नाही प्रयत्न करत नाही. नाही तर पण मुलीनं त्यात झालं पाहिजे. हो कारण की कसं आहे आता या क्षेत्रात बरेच कमी आहे की नाही कॉम्पिटिशन मुलीची कमी आहे. तर याच्यात आपला नंबर लागून जाऊ शकते. हो जसं की आता अनुभव आहेत ना. त्याची पत्नी आहे आता लाईनी पाटील आहे त्याची पत्नी आहे. त्या वयामध्ये येतात शिक्षक आहे सगळं बरोबर आहे. अजून बाकीचं समजा मारुतरावच्या घरच्या मिसेस ती आहे राणीताई. अशा जे समजा आहे लेडीज त्याने फॉर्म भरला तर काही हरकत नाही ना. होऊन जाते ना झालं तर झालं. आता माणसाने भांडे घासा का बा मग. नाही ते तर आहेच म्हणा करा त्याने प्रयत्न करा पण आता ते काय आपापली मानसिकता असते. जाऊ दे आपल्या काही करण्याला लागत ज्याला जे पट्टे त्यांना ते करा नाही का. हो आपला काही विषय नाही. चला आता हो करतो जेवण मी. तू म्हणलं कसं फक्त आता जेवण झाल्यावर म्हणलं आपलं कॉफी बनवून टाकतो म्हणजे कसं जेवल्यावर मध्ये कॉफी प्यायची लय सवय आहे. बरोबर करते ना. हो काही हरकत नाही. हो करा तुम्ही जेवण. ओके. आता कसं काय चेवाला बाबा खादोडे नाही का. हो ना आला चेव केला देव. हॅलो हां बोला ना खादोडे साहेब. नमस्कार म्हणलं नमस्कार काय तुम्ही कसं हो काय कंदीला बजराजा तुम्ही इथं हा म्हणते 2-3 दिवस झाले काही मला कल्पनाच नाही. आता मला मानमोडे साहेबांना विषय काढला म्हणे आले होते म्हणे घरी. काय आला या लागत होतं आपल्या घराकडे थोडंसं. हो आठवण काढून राहिलो मी तुमची. तेच तर म्हटलं हो येतं म्हटलं उद्या गिद्या. हो ना मी ते कसं आलतो एक हो पण ते कसं तुम्ही का भस्कन मी यायची तुम्ही आत घरात घुसायची. मग मी ते आवाज दिला पण तुम्हाला काय ऐकू नाही आला. मी आज जाऊ द्या बाबा मग कसं मी गुरुजीच्या इथं गेलो सकाळी आणि संध्याकाळी मग तिकडेच गेलो. काही नाही येईन ना मग हो येईल सकाळी. हो नाश्ता वगैरे करा. हो येतो काही हरकत नाही. ते झालं ते तर विषय झाला म्हणा या घ्यायचा काही नाही पण मी काय म्हणतो ते सोयाबीन काढायला होता आता. आहे म्हणतात तुमच्याकडे काही आहे म्हणतात 400 क्विंटल आहे म्हणे. बाबा त्याचीच वाट पाहू राहिला साहेबराज पण मला वाटलं बा तुमच्या सासऱ्याची काही आता चिठ्ठी फाटते काही नाही. अचानक चिठ्ठी फाटा अजून माहीत तसंच म्हणून म्हणलं बा हो कसं काय करा तेच मी जरा येणारच होतो तुमच्या इकडे. कसं करू म्हणलं आणू का मग लगाच उद्या जमन का चाल. ते काय आता चालते त्या तब्येतीचं काय सांगतात हिवाळ्यात कसं असते. एकदम म्हणजे ते थंडीच्यानं काय होते एकदम असं म्हणजे रात्रीचं अटॅकचे मोठे प्रमाण वाढून राहिले तर म्हणून थोडंसं म्हणजे काळजी वाटते का नाही. पण तसं काही नाही सध्या आता एसीमधून आणलं द्यायले घरीच आहेत आता आराम करून राहिले ते. विषय नाही फक्त तुम्ही आता उद्या अर्जंटमध्ये घेऊन या. हो म्हणजे कसं अजूनही मला आता रविवार म्हटलं की मग अजून जायचं काम पडलं ना. चला बा बंद असते मार्केट मग यावं भेटून. हो आता जर हिनं म्हटलं तर घरचीनं म्हणा मग हे बा उद्या चालन का मग उद्या मी आत्ताच फोन करतो घरी. 2 ट्रॅक्टर समजा अजून काही एखादा गाडी आहे ती इकडं तिकडं भाड्यानं करू. उद्या सगळंच घेऊन येतो मग 400 घेऊन येतो पुरा.
चालते ना तुमच्या मनात तुम्हाला वाटन तेवढा ना. मी हा उद्या बिंदास हा उद्या. सकाळी तुम्ही मी तर म्हणतो मोठा गाडी बोलावा एखादा. हो एखादा बोलावा 16 चक्का आणि पुरा माल बिलकुल मार्केटमध्ये घेऊन या तुम्ही. नाही तर मग गावातले ट्रॅक्टर असं तसं गाड्या जमा करून घेऊन या. करतो ना मी ते 2 ट्रिप आणायला लागते. हो 2-2 3-3 ट्रिपा होईना का दोन्ही ट्रॅक्टर कमीच लावून देतो. आत्ताच फोन करतो मी त्याला आणि म्हणलं उद्या मग तुम्ही 100% आहेच ना, काही अडचणच नाही ना मग. नाही काहीच अडचण नाही आपली. उद्या तुम्ही या, मागची पुढची पुरी कसर काढून देत तुमची. हो मागच्या वेळेस किती घाटा बसला तुम्हाला मग? 60,000 बसला म्हणते. हो ना आले काही ना मारलं ना त्यानं. हो ना 41 घेतलं ना म्हणून 41-42 एखादा गंज गेला फक्त शॅम्पलमध्ये. मग उद्या पाहिजे मग. हो 47 हवा बिलकुल त्याच्या खालीच नको येऊ बरं. तेच म्हणलं मागचं पुढचं आलं पाहिजे. नाही चिंतित कारणच नाही आता. बिलकुल लागला म्हणून 47 बॉन्डवर लिहून देतो मी तुम्हाला. काहीच विषय नाही राहिला. येतो आता फक्त मग सांगतो तुला. हो सक्का म्हणलं मोडून तू हो डबल विचारच करतो. हो ठीक आहे मग. हो ठीक आहे ठेवतो आपण. या सकाळी चहा घेऊ म्हटलं मस्त. लवकर येता फक्त म्हणजे मग मार्केटला माल येईन ना तुमचा. मला जायला 9 वाजता मार्केटात. आता राहू दे चहाचं. उद्या बिलकुल माल घेऊन मार्केटमध्येच आता. हो तिथंच घेऊ चहा सोबत मध्ये. हो कॉफी घेऊ बोलायला लागेल तर. हो ठीक आहे फक्त म्हणलं एवढं कार्यक्रम करा आपला आता. हो काय जरा माणूस परेशान झाला एकदम. हो ठीक आहे मग. बरं ठीक आहे. काही वांधा नाही आता. हो या आता उद्या तू. पोरं तर आजूबाजू खादोड साहेबाचा होता ना. हो ना ते कसं एकाचं सोयाबीन घेतलं का नाही आपण. हो तर त्याच्याच भरोशावर घेतलं होतं. ते म्हणे बा जास्त भावानं मी बोली बोलतो म्हणे. तुम्ही घ्या म्हणे काही टेन्शन घेऊ नका. आणि त्या दिवशी का मग त्याची सासऱ्याची तब्येत बिघडली. हो नाही वक्तात गेले बोली बोलायला काही आले नाही. दोघाले टिपारी बसली आम्हाला. हो म्हणून म्हणतो त्याला म्हणतो बा तर ते म्हणते आणा उद्या. बरोबर ठीक आहे उद्या लवकर स्वयंपाक करते मग. आता काय घरी फोन करणार आहे म्हणता तुम्ही मग? पुन्हा तेच तर आता घरी गडबडीने फोन करायला लागेल मध्ये अर्जंट. हो भानू दे मारती दे मुंशीराम दे किंवा लवकरात लवकर उद्या बिलकुल गाड्या भरून येऊ द्या. 7-8 वाजता बिलकुल गाड्या मार्केटले. हो का बरोबर ठीक आहे मग. हो करा मग फोन करा द्यायले आणि म्हटलं काही लागलं सवरलं सांगा तुम्ही. आम्ही आता जेवण करते. ठीक आहे मग चला वैशालू. जेवला ना तेच म्हणलं शोले भात जेवला का नाही म्हणलं. हो कसं काय बाळू. काही पाहायचं कामच नाही ना बा तुमच्या गावात. सगळे आचारी झालेत ना. मग काय शांतराव घनगरे ना घर घर आचारी तयार केले तर. मग माझ भाऊच तसं आहे ना ते. म्हणून त्याच्या हाताखाली तुम्ही आले. जमलं तुमचं. मग काय आता मी महिनाभर राहिला ना तुमच्या गावात. मी आता मला ते कसं माझ्या लग्न जुटे नाही. त्या काळात आलो तुम्ही. अरे बाबा काय निरा घुगऱ्या खाणं काय निरा कामं करून घेतले ना ऐकून. शांतराव घनगणे माझ भाऊ बिजा खतरनाक माणूस. पण जाऊ दे बा कशी तरी सोयरी झाली. पण माही हो सोयरी करूनच गेलो तुम्ही इथून. आता ते काय सांगा लागते का. हो म्या किती सपोर्ट केलं तर तुम्हाला त्यावेळेस सांगा तुम्हीच सांगा आता. माई मावस बहीण तुम्हाला द्यासाठी किती ठण लागला. पण म्या म्हणजे जोडलं का नाही सांगा बा तुम्ही. हो ना पडले का माय किती मजा का केल्या बे माया तुम्ही. का लय गेले केल्या तुम्ही. बुलढाण्याची पोरगी आहे म्हणे कोणती तरी फोन केला का. पुरीचा बाप बोलतो ढमका बोलतो. मी का तिथं गेलो शांताराम भाऊ आम्ही किती गेले झाले आमचे. पण जाऊ दे आता निपटलं झालं विषय बंद करा. पण आता कसं आहे पण कलाकारच तुम्ही का. ते सगळं बरोबर आहे पण नाही म्हणलं बरं तुमचं मग लग्न कोण लेट झालं म्हणजे कोण काय कारण काय आहे तुम्हाला? शिक्षणापायी बीए झाल्यावर मग एम ए केलं. अजून डबल एम ए केलं. आणि काही आता ट्युशन क्लासेस असं तसं. अरे 35 वर्ष काही झाले मला पता नाही लागला. मग पुरं छप्पर उडालं माया तरी कुठं माझ्या डोळे उघडले. अरे म्हणे बा काय राजा म्हणे कोणत्या पुरीवाला म्हणे अर्धे वयचा माणूस आहे म्हणे. माय वय 35. पण मग बा कसं आहे ताल बसला माझ्या 39व्या वर्षी. नाही बरं मग एवढे डबल एम ए झाले तुम्ही तुम्हाला नोकरी करून लागली म्हणा. तुम्ही आम्हाला सांगता पोलीस इकडे करा ते करा भरत्या करा परीक्षा द्या. तुम्ही डबल एम ए माणसं तुम्ही कसे काय खाली राहिले म्हणलं. माझ्या लक खराब ना रे बा. मा बुड्यानं मला काय म्हणे म्या म्हणलं ना 12वी डीएड करतो मी फटकन मास्तर लागतो. अरे काय तर राजा हुट म्हणे तू कुठं म्हणे इथं तिथं सायकल घेऊन या खेळावर जाय त्या खेळावर जाय. मस्त म्हणे प्रोफेसर होय म्हणे वकील होय म्हणे मोठा इंजिनियर डॉक्टर बन म्हणले का निरा का सगळे जण गेले का निरा खडूस घासता का म्हणे. शेवटी बा शिकता माया पुरं गेलं यशबार झालो आणि काय मला नोकरी नाही लागली. मग काय टाइम गेला ना. जाऊ द्या काय योगच म्हणला नाही का खराबच म्हणला योग. तेच झालं ना. एकच्या मागं लागलो अर्धी गमावली म्या. डीएड मास्टरच तुम्ही. मग काय 1 लाख रुपये पगार असता मला. पण आता काय ते बुड्याचं ऐकलं. आपल्या घरी काही कोणी सांगणारा माणूस नव्हता. तसंच तुमच्या इथं आहे म्हणून आता आपल्याला वाटतं आपण याच्यातून गेलेला तुमचं तरी चांगलं व्हा म्हणून सांगायला ते कायची बुटी माणूस. चांगला आहे ना तुमचा स्वभाव चांगला आहे बरोबर. तुमचा स्वभाव काहीच कमी नाही. हो सांगतो तुम्हाला आता बाई कार्पेटवर जाते समजा तुम्हाला 20,000 रुपये आहे. जाऊ द्या तिकडे होऊन राहिला मस्त पद्धतशीर आहे. एवढं मोठं घर आहे तुम्हाला त्या दुकानदारानं बक्षीस दिलं तर लग्नात आहे का. शेवटी कसं इमानदारी आहे आपली. हो इमानदारीचं फळ भेटत असते माणसाले. काय थोडासा पैसा कमी येते म्हणा पण आनंदी जीवन आहे आपलं. जाऊ दे तिकडे. माझा फोन आहे. हॅलो बोला ना बाबा. काय म्हणते काय म्हणते काय येऊ राहिलं का आज? कायच येतं एक इंजेक्शन बाकी नाही अजून. हो ना ते आता उद्या घेतलं की मग कसं झालं मग काय म्हणूस. फक्त मी काय म्हणतो का रे भानू उद्या आपल्याला 2 ट्रॅक्टर पाहा लागते गड्या. हो ते सरपंच आले आपलं मनोज पाटलाले हो भेटून घे. ते दोन्ही ट्रॅक्टर घेऊन माल आणला लागते बरं. ते मारुतीला फोन करतो मी. मारुती किती आहे का तिथं आहे का जवळपास आहे का. तेच आहे ना स्टिकर नाही बोला. मारती काय म्हणते पाय म्हणतो बाबा. हॅलो बोला अबूजी. काय होतं ते म्हणलं मारुती उद्या आपल्याला ते माल आणायचा म्हणलं. ते खादोड्याचा फोन आला होता मला. हो म्हणे माल घेऊन या म्हणे उद्या. अजून मग काय लेट करता म्हणे. उद्या मी हो म्हणे अर्जंट घेऊन या म्हणे उद्या. त्यानं म्हणते का ते. हो पण पाहिजे म्हणा बा मागच्यासारखी अजून टिपर राहिजे. मागे बी आता मागच्या वेळेस दिला म्हणा दणका तो. नाही तर ऐन वक्तात मग अजून कुठं जाशील नाही जाशील ना. खरं सांग म्हणा काय आहे तू येतं.
अरे तसं नाही ना, कोणाची बिमारीचं माणसं मजाक नाही उडवली पाहिजे. त्याची सासरेबा खरोखर बिमार होते तर म्हणून ते गेले ना. मग मला समजलं ना, ते काढली मी माहिती काढली ते तर खरं गोष्ट आहे त्याची, ते का खोटी थोडी आहे काही. मग आता त्याने स्वतःहून फोन लावायची काही गरज होती का त्याला? मग स्वतःहून फोन लावला त्यानं, म्हणे असंच आहे म्हणे, माल घेऊन या म्हणे अर्जंट उद्या. म्हणून म्हणलं आता तुम्ही काय करा, आपला 400 क्विंटल माल आहे मारुतीच्या घरी, तुझ्या घरीच आहे ना. तर म्हणलं ते सगळा माल बिलकुल भरा. अजून तू ही गाडी घे, लाईन ट्रॅक्टर घे, आणि अजून 1-2 सांग आपल्या आजूबाजूच्या खेड्यावरचे, आणि पुरे घेऊन या बिलकुल. असं म्हणता का? बरं बरं बरं, ठीक आहे ना. झुंबर भाऊ इथंच आहे, त्याला सांगतो. आणि बाकी सरपंच साहेबाला भेटलं की झालं का, रिकामच आहे. तेच म्हणलं मग. हो तर उद्या अर्जंटमध्ये हो घेऊन ये म्हणलं. हो ठीक आहे ठीक आहे. हो काय बाळू भाऊ आलते म्हणते रामपूरले, काय गेले घरी मग ते? काय हो इथं जाऊ ना मी इंगा आता. मग आपलं काय छोले भात खाऊन राहिलं म्हणलं आम्ही. हो ते तुरीच्या दाणे टाकून खिचडी मसाला भात बनवलं. हो ना आता ते शेंगा उकळल्या खाल्ल्या. हो तर आता येईन ना म्हणलं मी, आता येतो हो येऊनच राहिलो. आता हे झालं की निघतो आम्ही अर्ध्या घंट्यातनी. हो झाबरूची गाडी आहे, हो येतो. असं हो का? असं असं मस्त शेंगा उकळल्या का? हो का, बरं बरं, चांगला आहे ना चांगला आहे ना. हो ना, मसाला भात नाही हो, आपल्याला चालतही नाही ना मसाला भात. हो बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. हो चला या मग आता उद्या ते सगळं भानू. सगळं बिलकुल म्हणजे काहीच ठेवू, सोयाबीन काहीच ठेवू नका आता. हो, मात्र्याचं हे ते सगळं केअर कचरा पुरा घेऊन या आता. हा बिलकुल उद्या बिलकुल फायनलच आहे 47 न. बरोबर हो, पाहिजे मला फक्त बा ऐन वक्ता देशील चहा. हो तेवढं अजून एक खेप त्याला म्हणजा, नाही तर मग कसं आताच मग ट्रॅक्टरवाले सांगत नाही. नाही आता काही विषय नाही, त्याचा स्वतःहून आला फोन. हो ठीक आहे आता ठेवा मग. हो, उद्या या सकाळी 7:30 वाजता बिलकुल ट्रॅक्टर पोहोचले पाहिजे. हो, घाई गडबड करा जरासं, माल पडला पाहिजे आपला. हो बस बस झालंच ना, उद्या करतोच ना क्लिअर. आता भेटतोच त्याच्या कामी. अरे काय म्हणते मला बुडा, काय खाजोड्याचा फोन आला म्हणते? माल आला म्हणते का ते? सगळं माल न्यायचा आता 400 क्विंटल पुरा मारती. आपल्याला पुरे बा 2 ट्रॅक्टरचे 2-4 ट्रिपा मार लागते भाऊ. झुंबर भाऊ मनोज पाटला सांगून देता म्हणलं उद्या दिवस ट्रॅक्टर आपल्या इकडे जा, सरपंचाला मी सांगून देतो. आता फिटले अजून फिटले. अरे मारती तुम्ही बा सांगतो ना. उद्या फिटले तुम्ही. उद्या मी आता इथून सांगतो तुम्हाला फिटले म्हणून. हो कसं काय जवळ बा, अरे त्यांना फोन केला म्हणते ना, माल आणा म्हणून उद्या घेतो म्हणते, 47 न घेतो म्हणते म्हणे ना. अरे नाला खाईन ते माणूस. खातोडे तुम्हाला माहिती आहे कोणत्या रंगाचा आहे तर? अबे जर उद्या नाही चाट तर मला म्हणा तुम्ही. हो डबल त्याचा सासरा जर त्यानं नाही खाली ठेवला तर मला मग अरे लय चाटेल आहे ते, लय नाला खाय ते. तर म्हणता नाही म्हणजे उद्या समजा आम्हाला झोड पाहायच वाटते मग, नाही अंदाज तुमचा? 100% 100%. मी सांगतो मारते तुले. उद्या जर का ते मार्केटात थांबला तर मला म्हणतो तू ऐन वक्तात ते गायब होईलच. हो म्हणा, पण आता काय त्यानं स्वतःहून फोन लावला, पण मला नाही वाटत बा असं करून म्हणून. अरे मेरी धामण आहे ना ते, खाजोडे मेरी धामण आहे. असं सुस पडून राहते बरोबर, आपल्या वाटतं काही नाही गड्या. त्याच्या तावडीत आला की दणका द्याला समजा. उद्या 100% दणका आहे तुम्हाला. असं म्हणजे बरोबर गपलतीत दणका देते नाही का? बरं बरं बरं, मग आता हे लय झालं अति झालं समजा नाही का? 100% तुम्हाला विश्वास आहे समजा, म्हणजे आता आपल्याला दणका आहेच उद्या. 100% उद्या गायबच होती. हो मागच्या सारखाच ते असाच बरोबर अर्ध्या घंट्यात गायब होते, दिसणारही नाही तुम्हाला. मग आता काहीतरी कर लागेल मग, नाही हो नाही म्हणलं जवळ भाऊ, आता याच्यावर मार्ग काय काढा म्हणला. हो म्हणजे आता एक तर दुसऱ्या व्यापाऱ्याला जर माल दिला तरी घाटाच आहे, काऊन की आम्हाला 42-43 ची खरेदी आहे आमची. कमीत कमी 45 ने गेला पाहिजे, तर काहीतरी मुद्दल भाव भेटेल आम्हाला. मग आता करावं काय, मार्ग काय करावं आता? हो या खाजुड्याला म्हणजे कसं काय आता जेरीसा नाव काय इलाज आहे त्याचा? हो तुमच्याच पैसे इलाज आहे. हो तुम्ही काय करा आता, तुमची गावठी शेडी आहे ना, गावठी शेडी हो बाहेर काढा आता ते. हो तुमचे गुन्हे बाहेर काढा. हो आता झाबरू इथंच आहे. सगळेच सगळे मेंबर इथंच आहेत जवळपास. तुम्ही काय करा, हो याची पुरी बिलकुल खोलपेटीच करा उद्या. याच्या मागच राहा, माल तर पुराच घेऊन जा, याच्यात गळ्यात पळा. झाबरू हो उद्या सीआयडीचं कर गळ्या आता. हो काहीतरी आता मी हो भूषण आहे, लारा आहे, चेतन आहे, भानू आहे, तू आहे. हो लागलं तर जगनले आपण उद्या समजा कव्हर करू. बरं तर मग उद्या लावून देऊ ना मग त्याच्या मागं. गावठी शेडी आपली काही चालते, काही हरकत नाही. करू उद्याचं नियोजन, मी सांगतोच तुम्हाला काय करायचं आता मग. तेच म्हणलं हो कसा कुठं पैते आणि कसा 4700 रुपये भाव देते ते तर पाहतो मग. हो चला मग आता उद्या उद्याच्या भागात आता काय होते. चला घ्या आता, घ्या खिचडी खिचडी खा, मसाला भात. हो चल द्या.